नमस्कार मंडळी, मी उमेश बाबू. तुकाराम मुंडे साहेब जसे ठाम भूमिकेसाठी चर्चेत राहिलेत, तशाच एक IPS अधिकारी यांची आपण माहिती बघणार आहोत. रूपा मौदगिल. प्रशासकीय सेवेत अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी कायदा सर्वांसाठी समान असतो, ही भूमिका आपल्या कामातून दाखवून देणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये रूपा मौदगिल यांचे नाव घेतले जाते. कर्नाटक कॅडरच्या या महिला IPS अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत वारंवार झालेल्या बदल्या आणि कठोर निर्णयामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आहे. रूपा मौदगिल या 2000 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. जवळपास 20 वर्षाच्या सेवेत त्यांच्या तब्बल 40 बदल्या झाल्यात. हे वृत्त आहे. एका ठिकाणी कामाला सुरुवात केल्यानंतर प्रशासनातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याआधीच त्यांची बदली झाल्याची अनेक उदाहरणं झालेली आहेत. मात्र पद किंवा ठिकाण बदलले तरी काम करण्याची त्यांची पद्धत बदलली नाही. त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्याशी संबंधित प्रकरण. हुबळी येथील ईदगाह मैदान प्रकरणात उमा भारती यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीविरोधातही कायदा आपले काम करेल अशी भूमिका या प्रकरणी चर्चेत आली. रूपा मौदगिल यांची ओळख केवळ एका घटनेपुरती मर्यादित नाही. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील अनियमिततेविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या निर्णयामुळे अनेकदा वरिष्ठ अधिकारी, राजकीय वर्तुळातील चर्चा झालेली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे त्यांची तुलना महाराष्ट्रातील प्रसिद्ध अधिकारी तुकाराम मुंडे यांनाही त्यांच्या स्पष्ट कठोर कार्यपद्धतीमुळे अनेकदा बदलीला सामोरे जावे लागले. रूपा मौदगिल आणि तुकाराम मुंडे हे दोन्ही अधिकारी त्यांच्या ठाम भूमिकेसाठी हमेशा चर्चेत राहिले आहेत. रूपा मौदगिल यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते. पद कोणतेही असो किंवा समोरची व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, निर्णय घेताना कायदा आणि नियमांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो, हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.